नमस्कार. आज दिनांक 21 जुलै 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिफा स्पेशल प्रश्नांचा सराव करणार आहे, जेणेकरून सर्व प्रश्न पुढे होणाऱ्या कोणत्याही परीक्षांसाठी उपयुक्त राहतील. त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरती, तलाठी भरती किंवा वनरक्षक भरती तसेच इतर सर्व सरसेवा भरती परीक्षांसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ आणि यामधील प्रश्न तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न, फिफा विश्वचषक 2026चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले? या ठिकाणी पहा, फिफा वर्ल्ड कप 2026चा अंतिम सामना म्हणजे फायनल मॅच अर्जेंटिना आणि स्पेन या देशांमध्ये झालेली होती. आणि मित्रांनो, यामध्ये स्पेननं अंतिम चरणामध्ये 1 गोल केला तर अर्जेंटिनाने 0 गोल केले. त्यामुळे स्पेननं ही स्पर्धा जिंकली. म्हणजेच फिफा वर्ल्ड कप 2026 आहे तो स्पेननं जिंकलेला आहे. आणि उपविजेता कोण बनला? अर्जेंटिना बनला. प्रश्न क्रमांक 2, फिफा विश्वचषक 2026च्या अंतिम सामन्यात कोणत्या खेळाडूने निर्णायक गोल करून स्पेनला विजय मिळवून दिला? स्पेनच्या फेरान टोरेस यांनी अंतिम सामन्यामध्ये अतिरिक्त वेळेत 1 गोल करून स्पेनला विजय मिळवून दिलेला आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. फेरान टोरेस यांनी अंतिम सामन्यामध्ये 1 गोल केला. हे महत्वाचं आहे, कारण फक्त 1 गोल करूनच स्पेन जिंकलेला आहे आणि हा गोल कोणी केला? फेरान टोरेस यांनी केला. तिसरा प्रश्न, फिफा 2026 मध्ये स्पेनचा कर्णधार कोण होता ज्याला गोल्डन बॉल पुरस्कार मिळाला? गोल्डन बॉल पुरस्कार कोणाला देतात? तर जो सर्वोत्कृष्ट खेळाडू असतो त्या टुर्नामेंटमध्ये त्याला दिला जातो गोल्डन बॉल पुरस्कार. आणि मित्रांनो, 2026च्या या स्पर्धेमध्ये हा पुरस्कार दिला गेला स्पेनच्या कर्णधारला. आणि स्पेनचा कर्णधार कोण होता? रॉड्री, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, फिफा विश्वचषक 2026 स्पर्धेचा उपविजेता ठरलेला देश कोणता? या ठिकाणी पाहायचं आहे. विजेता कोण? स्पेन आणि उपविजेता कोण? अर्जेंटिना, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. अर्जेंटिनाचा कॅप्टन कोण? लिओनेल मेस्सी आणि स्पेनचा रॉड्री. वरील प्रश्नाप्रमाणे. प्रश्न क्रमांक 5, फिफा 2026च्या स्पर्धेत तिसरे स्थान कोणत्या संघाने मिळवले? पहिले 4 पहा कोण? पहिला स्पेन, दुसरा अर्जेंटिना आपल्याला माहित आहे, तर तिसरा इंग्लंड आणि चौथा फ्रान्स. मग आपल्याला काय विचारलंय? तिसरा विचारलाय, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, फिफा विश्वचषक 2026च्या इतिहासात प्रथमच एकूण किती संघांनी सहभाग घेतला? आता या ठिकाणी पहा, फिफा विश्वचषक स्पर्धा आहे ती दर 4 वर्षांनी आयोजित केली जाते. आणि मित्रांनो, या अगोदर प्रत्येक वर्षी स्पर्धेमध्ये 32 संघ सहभागी होत होते, परंतु 2026च्या स्पर्धेमध्ये 48 संघ सहभागी झालेले आहेत, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, फिफा विश्वचषक 2026चे आयोजन कोणत्या 3 देशांनी मिळून केले? आपल्या सर्वांना माहीत असेल, आपण मागेच प्रश्न पाहिलेला होता. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशांनी मिळून फिफा वर्ल्ड कप 2026चं आयोजन केलेलं आहे, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, या 3 देशांचे शुभांकर देखील आपण मागे पाहिले होते, त्यावर देखील या व्हिडिओमध्ये पुढे प्रश्न असणार आहेत. प्रश्न क्रमांक 8, 2026च्या फिफा विश्वचषकात एकूण किती सामने खेळवले गेले? एकूण संघ किती होते? 48 आणि 48 संघामध्ये एकूण 104 सामने खेळवले गेलेले आहेत, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, यामुळे शेवटच्या सामन्यापर्यंत म्हणजे फायनल जिंकणाऱ्या संघाला एकूण 8 सामने खेळावे लागलेले आहेत. जेव्हा 32 संघ होते तेव्हा त्यावेळी 7 सामने खेळल्यानंतर जिंकता येत होतं, परंतु आता यावर्षी 8 सामने खेळून जिंकता आलं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9, फिफा 2026चा अंतिम सामना 19 जुलै रोजी कोणत्या स्टेडियमवर खेळवला गेला होता? फिफाचा अंतिम सामना अमेरिकेतील मेट लाईफ स्टेडियमवर खेळवण्यात आलेला होता, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, या सामन्यासाठी या स्टेडियमचं नाव बदलून न्यूयॉर्क, न्यू जर्सी असं ठेवण्यात आलेलं होतं. प्रश्न क्रमांक 10, फिफा विश्वचषक 2026 मध्ये सर्वाधिक 10 गोल करून कोणी गोल्डन बूट जिंकला? आता या ठिकाणी पहा, एका स्पर्धेमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला गोल्डन बूट पुरस्कार दिला जातो. आणि मित्रांनो, 2026च्या या टुर्नामेंटमध्ये कायलियन एम्बाप्पे या खेळाडूनं सर्वाधिक 10 गोल केले आणि गोल्डन बूट हा किताब जिंकलेला आहे, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11, फिफा 2026 मध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार जिंकणारा स्पेनचा पाऊ कुबार्सी किती वर्षांचा आहे? आता या ठिकाणी पहा,
सर्वोत्तम युवा खेळाडू हा पुरस्कार कोणाला मिळाला, तर स्पेनच्या पाऊ कुबार्सी या खेळाडूला मिळाला. आणि मित्रांनो याचं वय किती आहे, फक्त 19 वर्ष, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12, फिफा 2026 स्पर्धेत सिल्वर बॉल पुरस्कार कोणाला मिळाला. आपण पाहिलं गोल्डन बॉल कोणाला मिळाला, कायलियन एम्बाप्पे. आणि सिल्वर बॉल कोणाला मिळाला, अर्जेंटिनाचा कॅप्टन लिओनेल मेस्सी याला, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13, फिफा 2026 स्पर्धेत गोल्डन ग्लोव म्हणजे सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार कोणी जिंकला. उनाई सिमोन या स्पेनच्या खेळाडूनं गोल्डन ग्लोव म्हणजे सर्वोत्तम गोलरक्षक हा किताब जिंकलेला आहे. कोणत्या देशाचा खेळाडू, स्पेनचा, म्हणून पर्याय बी. प्रश्न क्रमांक 14, फिफा विश्वचषक 2026 चे अधिकृत मॅस्कॉट मॅपल द मूस हे कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करते. आता या ठिकाणी पाहायचं आहे देश किती, 3. कोणते कोणते, अमेरिका, कॅनडा, मेक्सिको. अमेरिकेचा मॅस्कॉट कोणता आहे, बाल्ड ईगल आहे. मेक्सिकोचा, या ठिकाणी मेक्सिकोचा जॅग्वार आहे. आणि कॅनडाचा मूस आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी 2026 चे अधिकृत मॅस्कॉट मॅपल द मूस कोणत्या देशाचा आहे, कॅनडाचा आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आणि मित्रांनो याला कोणती भूमिका देण्यात आली होती, तर मॅपल द मूसला गोलकीपरची भूमिका देण्यात आलेली होती. पुढे पहा प्रश्न क्रमांक 15, फिफा 2026 मध्ये मेक्सिकोचे अधिकृत मॅस्कॉट झायू द जॅग्वार ची भूमिका कोणती होती. या ठिकाणी पहा गोलकीपर कोण, तर कॅनडाचा मॅपल द मूस. आणि झायू द जॅग्वार कोण होता, तर झायू द जॅग्वार हा मेक्सिकोचा शुभंकर होता. आणि मित्रांनो याला फॉरवर्ड भूमिका देण्यात आलेली होती. ठीक आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आणि जर आपल्याला क्लच द बाल्ड ईगल बद्दल विचारलं, तर क्लच द बाल्ड ईगल हा अमेरिकेचा मॅस्कॉट होता आणि त्याला मिडफिल्डर ही भूमिका देण्यात आलेली होती. म्हणजे आपल्याला उत्तर काय असणार आहे पुढल्या प्रश्नाचं, 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे क्लच द बाल्ड ईगल हा अमेरिकेचा मॅस्कॉट होता, शुभंकर होता. आणि याची भूमिका होती मिडफिल्डरची. लक्षात ठेवा पुन्हा एकदा, कॅनडाचा कोण, मॅपल द मूस गोलकीपर. ठीक आहे, त्यानंतर मेक्सिकोचा झायू द जॅग्वार फॉरवर्ड आणि अमेरिकेचा क्लच द बाल्ड ईगल डिफेंडर नाही, मिडफिल्डर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17, आतापर्यंतच्या फिफा विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक 5 वेळा विजेतेपद कोणत्या देशाने जिंकलेले आहे. या ठिकाणी पहा आतापर्यंत सर्वाधिक वेळा फिफा वर्ल्ड कप आहे तो 5 वेळा जिंकला गेलेला आहे एका देशाकडून. तो देश कोणता आहे, ब्राझील, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. ब्राझीलनं कधी कधी जिंकला आहे, तर ब्राझीलनं 1958, 1962, 1970, 1994 आणि 2002 असा 5 वेळा हा किताब किंवा हा विश्वचषक जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 18, फिफा विश्वचषक स्पर्धेचे पहिले आयोजन 1930 मध्ये कोणत्या देशात करण्यात आले होते आणि त्याचा पहिला विजेता कोण होता. आता या ठिकाणी पाहायचं आहे फिफा वर्ल्ड कप स्पर्धा 1930 साली पहिल्यांदा खेळवली गेली होती आणि याचं आयोजन उरुग्वे या देशामध्ये करण्यात आलेलं होतं. आणि अंतिम सामन्यामध्ये उरुग्वे आणि अर्जेंटिना हे 2 देश होते आणि उरुग्वेनं अर्जेंटिनाचा पराभव करून पहिली स्पर्धा जिंकलेली होती. म्हणजे आपलं उत्तर काय, पहिली फिफा वर्ल्ड कप स्पर्धा 1930 साली उरुग्वेमध्येच भरली आणि उरुग्वेनंच जिंकली, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, दुसऱ्या महायुद्धामुळे कोणत्या 2 वर्षात फिफा विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली नव्हती. दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी काय होता, 1939 ते 1945. आणि त्यामुळे मित्रांनो 1942 आणि 1946 ला फिफा वर्ल्ड कप आयोजित करण्यात आलेला नव्हता, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. तर लक्षात ठेवायचं फिफा वर्ल्ड कप आहे तो दर 4 वर्षांनी आयोजित केला जातो, त्यामुळे 1942 ला नव्हता आणि 1946 ला नव्हता. प्रश्न क्रमांक 20, फिफा 2026च्या स्पर्धेत एकूण 7 असिस्ट करून नवा विश्वविक्रम कोणी प्रस्थापित केलेला आहे. या ठिकाणी पहा असिस्ट म्हणजे काय, तुम्ही स्वतः गोल करायचं नाहीयेत, परंतु तुमच्या गोल करणाऱ्या मित्राला, गोल करणाऱ्या साथी खेळाडूला पास देणं याला काय म्हणायचं, असिस्ट करणं. आणि मित्रांनो अशा प्रकारे 7 वेळा यांनी पास दिल्यानंतर 7 वेळा गोल झालेला आहे, असं पहिल्यांदा विक्रम झालेला आहे. कोणी केलेला आहे हा, तर हा विक्रम मायकल ओलिसे यांनी केलेला आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. यांनी स्वतः गोल नाही केला, परंतु आपल्या खेळाडूला, आपल्या खेळाडू मित्राला त्यांनी पास दिले आणि मित्रांनो अशा 7 पास वेळा त्यांचा गोल सक्सेसफुल झालेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21, फिफा फेअर प्ले अवॉर्ड 2026 कोणत्या देशाला देण्यात आला. फिफा फेअर प्ले अवॉर्ड 2026 आहे तो नेदरलँड्स या देशाला देण्यात आलेला आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर.
प्रश्न क्रमांक 22, स्पेनने याआधी फिफा पुरुष विश्वचषक कोणत्या वर्षी जिंकला होता? स्पेननं आतापर्यंत ही स्पर्धा 2 वेळा जिंकलेली आहे. पहिल्यांदा 2010 साली आणि दुसऱ्यांदा 2026 साली. ठीक आहे, अशा प्रकारे स्पेननं ही स्पर्धा 2 वेळा जिंकलेली आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, फिफा विश्वचषक 2026 यजमान देश असलेला मेक्सिको आतापर्यंत किती वेळा आयोजित करण्यात आली होती? या ठिकाणी पहा, 2026ला फिफाचे यजमान कोण होते? अमेरिका, कॅनडा, मेक्सिको. आणि मित्रांनो, मेक्सिकोमध्ये आतापर्यंत तिसऱ्यांदा ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय डी असणार आहे. आतापर्यंत तिसऱ्यांदा किंवा 3 वेळा मेक्सिकोमध्ये फिफा वर्ल्ड कप आयोजित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 24, फिफा 2026चे सामने एकूण किती शहरांमध्ये खेळवले गेले? एकूण सामने किती होते? 104. आणि मित्रांनो, हे 104 सामने आहेत ते 16 शहरांमध्ये खेळवले गेले, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. आणि या 16 शहरांमध्ये 11 शहरं मित्रांनो अमेरिकेमधील होती, त्यानंतर 3 शहरं कॅनडामधली आणि 2 शहरं मेक्सिकोमधली होती. ठीक आहे, या 16 शहरांमध्ये फिफा वर्ल्ड कपचे एकूण 104 सामने खेळवले गेलेले आहेत. प्रश्न क्रमांक 25, एकाच वेळी पुरुष आणि महिला फिफा विश्वचषक विजेतेपद धारण करणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, 2023चा फिफा महिला विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला? तर स्पेननं जिंकला. आणि मित्रांनो, पुन्हा 2026चा पुरुष विश्वचषक देखील स्पेननं जिंकलेला आहे, त्यामुळे दोन्ही ट्रॉफी सध्या स्पेन या देशाकडे आहेत. आणि मित्रांनो, दोन्ही ट्रॉफी एकाच वेळी असणारा स्पेन हा जगातील पहिलाच देश ठरलेला आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारच्या प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहून महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.